आपल्या जागी बंबापूर आणि तळ्याची वाडी दोन ठिकाणी जाऊन भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ या वेरूळ गावामध्ये आपल्या कार्यालयामध्ये आला. आता भारतीय जनता पार्टीचा प्रचार प्रसार तुमच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जनतेपर्यंत भारतीय जनता पार्टीचे काम आपण पोहोचू लागलो. खऱ्या अर्थाने आपल्याला या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी या युतीच्या सरकारनं लाडक्या बहिणीची योजना आपल्यापर्यंत पोहोचवली. दर महिन्याला आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतातच. खऱ्या अर्थाने सगळ्यांना सांगा की भारतीय जनता पार्टी ही विकासाची पार्टी असल्यामुळे, विश्वासाची पार्टी असल्यामुळे आणि आपल्या मुलाबाळांच्या आरोग्याच्या सगळ्या सुखसुविधा आपल्याला या माध्यमातून मिळतात. त्यामुळे इतरांच्या भूलथाप्याला बळी न पडता आपण भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान करावं असं सगळ्यांना विनंती पण करावी, दुसऱ्याला पण सांगावं आणि आपणही भारतीय जनता पार्टीला मतदान करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आप जानते हैं कि जिला परिषद और पंचायत समिति की इलेक्शन की तैयारी जोरों पर चालू है और इस वक्त हम भाजपा के कार्यालय पर मौजूद है. यहाँ पर हमारे कैंडिडेट वगैरह भी मौजूद है. किस तरीके से प्रचार किया जा रहा है, किस तरीके से तैयारी की जा रही है और क्या जनता का कैसा सपोर्ट मिल रहा है, हम यहाँ पर जानेंगे हमारे बात से. और हमारे मैडम क्या कहना चाहिए? सर्वप्रथम मैडम तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. काय सांगणार जनतेला, काय आवाहन करणार? जनतेला मला एवढंच सांगणं आहे की केंद्रातही सत्ता आपली आहे, राज्यातही सत्ता आपली आहे आणि आमदारही आपले आहेत. तर जेणेकरून आपण कमळाला बहुमतांनी विजय केला तर आपल्या सगळ्या फॅसिलिटी असो, समस्या असो, अडचणी असो त्या सगळ्या दूर होतील. मग माझं एवढंच म्हणणं आहे की आपण पुरेपूर कमळाला साथ द्या आणि आम्हाला विजय मतांनी विजय करा, आपण मतांनी विजय करा. इकडच्या साईडला तर शक्यतो महिलांचं फक्त काही स्मशानभूमीचं असेल किंवा मग रस्त्याचं असेल तर त्या समस्या आपण पूर्णपणे सोडवू. आता आम्ही आत्ताच इथे येण्यापूर्वी सुलीभंजन येथे गेलो. तेथील भिलवाडी समाजामध्ये आम्ही भेट घेतली. तिथले भिल समाज हे 50 ते 60 लोकसंख्येमध्ये आहे. त्यांची समस्या अशी आहे की त्यांना स्मशानभूमी नाही आहे. त्यांची स्मशानभूमीची आणि अजून त्यांचा गट नंबर जो 8 आहे, नमुना नंबर 8 त्यांचा, तो मध्ये ग्रामपंचायतमध्ये जरा घाण झालेला आहे. तर आपण त्याचीही फॉलोअप घेऊ. तहसीलमध्ये जाऊन आपण त्याचे सगळ्या गोष्टी फॉलोअप करून त्यांचा नमुना नंबर गट आहे तो त्यांना मिळवून देऊ. त्यांच्यासाठी घरकुलाची व्यवस्था करू. त्यांचं म्हणणं आहे की याच्या आधीही 2 ते 3 वर्षापूर्वी त्यांना घरकुलं आली होती पण ती वापस गेली. मग आपण त्याचाही फॉलोअप घेऊ आणि घरकुलं त्यांना मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. त्यानंतर काही लोकांचं म्हणणं आहे की त्यांचे मंदिर आहे छोटंसं, तिथे आम्हाला काही पत्र वगैरे टाकून द्या, मंदिराची पण थोडीशी व्यवस्था करा. तर आपण तेही करू. आणि त्यानंतर त्याच्या खालचा जो भाग आहे त्यांना समाज मंदिर पाहिजे तर आपण समाज मंदिरही त्यांना बांधून देऊ. समाज मंदिराची तिथे जागा व्यवस्थित आहे आणि अजूनही त्यांच्या आडी अडचणी असतील तर त्याच्यासाठी आपण तत्पर उभे आहोत. जनतेला काय आवाहन करणार? जनतेला आपलं एवढंच आव्हान आहे की त्यांना सर्वांना महिलांना सांगायला मला अभिमान वाटतो. लाडकी बहीण योजना यावरून तुम्हाला सगळ्यांना लक्षात येत आहे. तुमच्या सोबत देवा भाऊ असतील तर तुम्हाला काहीच अडचणी नसतील एवढंच मी सांगते. आणि येऊन येणार कोण? कमळाशिवाय दुसरं कोण? माझं पूर्ण नाव अर्चना दिनेश आंबोरे आहे. भारतीय जनता पार्टी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास, यही तत्वों पे वो भारतीय जनता पार्टी चल रही है. महाराष्ट्र में जिस तरह से भारतीय जनता पार्टी के नगर पालिका के चुनाव हुए, नगर परिषद के चुनाव हुए, जिसमें भारतीय जनता पार्टी मतलब सबसे ज़्यादा कैंडिडेट लेके प्रथम स्थान पर आई है. दूसरी बात, भारतीय जनता पार्टी जिला परिषद और पंचायत समिति के माध्यम से भी प्रथम क्रमांक पे रहेंगी, ऐसा विश्वास देवा भाव के माध्यम से हम आपको देना चाहते हैं. दूसरी बात,
कि जितनी जैसे देखो जनधन योजना है केंद्र की, महाराष्ट्र की जैसे लाडली बहन योजना है, जैसे पांधन रास्ते का जो काम है उसके लिए भी अभी बहुत से अच्छा प्रयास अभी महाराष्ट्र गवर्नमेंट ने लिया है। देखो विश्वास है, विकास है और सबका प्रयास है, इसके माध्यम से भारतीय जनता पार्टी अग्रसर रहेगी और एक नंबर पे रहेगी। बहुत से लोग हैं जिनको घर नहीं है, तो क्या घरकुल योजना? बिल्कुल, घरकुल योजना अभी देखिए भारतीय जनता पार्टी के माध्यम से या फिर युति के महायुति के सरकार से जहाँ जहाँ भी अपने कैंडिडेट चुन के आए हैं, सबसे ज़्यादा घरकुल की योजना जिसको घर नहीं है रहने के लिए उनके लिए मंजूर की गई है। अभी खुलताबाद तालुके में भी सबसे ज़्यादा घरकुल अपने इसमें मंजूर किए गए हैं और अपने भारतीय जनता पार्टी के आमदार माननीय प्रशांत भाऊ बम इनके नेतृत्व में हम ये चुनाव लड़ रहे हैं। जिला परिषद, पंचायत समिति तीनों के तीनों गट, बाजार सोंगी गट, गदाना गट और एलोरा गट, हम उनके नेतृत्व में लड़ रहे हैं और हमें उम्मीद है कि भारतीय जनता पार्टी पूरेपूर और नंबर 1 से विजय होके आएंगे। जनता का प्रतिसाद कैसा मिल रहा था? जनता का बिल्कुल बिल्कुल, मैंने सबसे पहले आपको पहले कहा कि सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास, इसी तत्व पे हम चुनाव में जनता के सामने जा रहे हैं और विकास के ही नाम पे, विकास के ही मुद्दे को सामने रखकर हम जनता में जा रहे हैं। आपकी किसके साथ टक्कर है सर इस बारी? टक्कर तो अभी देखिए हमारे साथ किसकी टक्कर है ये आप पूछिए। हम आगे हैं, वो हमारे पीछे है। आपका परिणाम बोलिए। मेरा नाम गणेश रघुनाथ सिंह आचार्य, भारतीय जनता पार्टी जिला सचिव, छत्रपती संभाजीनगर। श्री नरेंद्र मोदीजी, देवा भाऊ आणि प्रशांत बमजी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यात येत आहे। प्रचंड मतांनी त्यांना निवडून द्यावा आमच्या जिल्हा परिषदेच्या कुणाल दांडगे आणि बर्डेंना आणि अंबोरेंना हीच मी नम्र विनंती करतो। धन्यवाद।